व्यसनमुक्त लोणावळा, व्यसनमुक्त लोणावळा, व्यसन म्हणजे सशक्त भारताचा एकच नारा, सशक्त भारताचा एकच नारा। माझ्या पोलीस खात्याला मला सांगायचं की इथली परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे। इथं अतिशय चुकीचे प्रकार घडतायत, इथं ड्रग्ज तत्सम वेगवेगळे प्रकार चालतायत। मी आता तुम्हाला सांगतोय, मी रात्री पंकज देशमुखांना बोलवणार आणि मुंबईत गेल्यावर मी पोलीस प्रमुख रश्मी शुक्लांना बोलवणार आणि मी सांगणार की आपल्याला काम करत असताना नवी पिढीला बर्बाद करण्याचा अधिकार कुणी दिलेला नाहीये, त्यांना व्यसनाधीन करण्याचा अधिकार कुणी दिलेला नाहीये। हे कुणाच्या आशीर्वादाशिवाय, दुर्लक्षाशिवाय हे होऊ शकत नाही। हे असलं ताबडतोब थांबलं पाहिजे। मी पोलीस यंत्रणेला पाहिजे तेवढ्या गाड्या दिलेल्या आहेत। डीपीसी मधनं नव्या कोऱ्या गाड्या, आता मी पिंपरी चिंचवडचं हे पण करतोय, काय ते तुमचं आयुक्तालय, त्याच्या पण जागा मी फायनल केली। दुसरं रेसिडेन्शियलच्या करता जागा करतोय। आता पुण्याच्या आयुक्तालयाच्या नवी इमारतीचं आजच मी फायनल केलंय। आता आमच्या मावळामध्ये देखील 2-1 पोलीस स्टेशन आपली पूर्ण आहेत। आताच मला सांगत होते की त्याचं उद्घाटन करायचंय वडगाव मावळचं। अशा प्रकारे आम्ही सगळं द्यायला तयार होतोय। आमची अपेक्षा आहे ना पोलिसांनी उत्तम पद्धतीने काम करावं। मी तुम्हाला आज वॉर्निंग देतोय, मी परत मला ते कळलं तर त्या एरियातल्या पोलीस स्टेशनच्या पीआय, तिथला डीवायएसपी जे कोणी असेल त्याच्यावर मला नाईलाजास्तव गृहमंत्र्याला सांगून ऍक्शन घ्यावी लागेल। हे मी सहन करणार नाही। मला आज महाराष्ट्राने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय, आमच्यावर जबाबदारी आहे ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून। मला आल्यानंतर काहींनी सांगितलं की दादा हे प्रकार होत आहेत, हे प्रकार थांबले पाहिजेत। मध्ये काही महाराष्ट्रामध्ये रात्रीच्या वेळेस चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केल्यानंतर गाड्या चालवत असताना निष्पाप लोक आज आपल्यातनं निघून गेलेल्या घटना आपल्या घडलेल्या आहेत। माझ्या पुण्यात वडगाव शेरीला घडली, नागपूरला घडली, कितीतरी ठिकाणी घडली। मग ह्या घटना घडत असताना का पोलीस यंत्रणेचा वापर करून किती मोठ्या बापाचं हॉटेल असू द्या किंवा काय असू द्या, नियम इथं अजित पवारचं हॉटेल असेल तर त्याला नियम सारखाच आणि इथं व्यापाऱ्याचं हॉटेल असेल तर त्याला नियम सारखा, भेदभाव नाही। हे आम्ही नाहीतर कुणीतरी आम्हाला चिरीमिरी देतं म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आणि कुणी आम्हाला काहीच देत नाही म्हणून आम्ही मात्र त्याला धारेवर धरणार। हे प्रकार कृपा करून मी खपवून घेणार नाही। याची नोंद पोलीस खात्याने कृपा करून तर घ्यावी। जर असं काही नसेल तर मी तुमचं कौतुक करील, अभिनंदन करील। असेल तर मी तुमच्यावर कारवाई करण्याच्या करता जे काही माझ्या हातामध्ये आहे त्या सर्व गोष्टीचा मी वापर करीन। हे ज्या नोंद संबंधित विभागांनी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। इथं एकंदरीतच लोणावळा हा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्यामुळं येथे एमडीएमए आणि गांजासारख्या अंमली पदार्थाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढलाय। त्यामुळं 16 ते 28 वयोगटातील तरुणांमध्ये व्यसनाची समस्या गंभीर झाली आहे। या समस्या रोखण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण कठोर उपाययोजना करा। माझे समोर नागरिक बसलेत, हे चालू असतील त्यांनी हात वर करा बरं। हे प्रकार चालू आहेत, हे घाबरतायत पोलिसांना तुम्ही तिकडे बघा रे। अरे मी तुमच्या करता करतोय।